आता बाईक घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार अमोल मोटर्समध्ये। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या अमोल मोटर्सचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडत आहे आणि हा उद्घाटन सोहळा पार पडतोय तो म्हणजे त्यांच्या आईच्या शुभ हस्ते। आई आपल्याला लहानपणापासून चालायला बोलायला शिकवते आणि खूप प्राऊड फील होतं ज्या वेळेला आईच्या शुभ हस्ते आपण आपल्या बिझनेसचा उद्घाटन सोहळा पार पडतो त्यावेळेस। आणि आता अमोल सरांच्या आईच्या शुभ हस्ते आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने इथे हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्हाला बाईक घ्यायची असेल, कुठल्याही ब्रँडची घ्यायची असेल, स्कूटी घ्यायची असेल तर ती तुम्हाला इथे मिळणार आहे तुमच्या बजेटमध्ये आणि खूप छान अशा ऑफर सुद्धा इथे लागलेल्या आहेत। मग नक्की यायचंय आणि व्हिजिट करायचंय। तर बोला गणपती बाप्पा। एक नवीन पाऊल जे आहे ते आपल्याला व्यवसायामध्ये पुढे पडताना पाहायला मिळतंय। कित्येक स्वप्न जी आहे ती यातून साकार होणार आहेत आणि या सगळ्या स्वप्नांना बळ मिळतंय ते म्हणजे कुटुंबाचं, मित्रमंडळींचं। आणि यातूनच बदलापूर शहरामध्ये एक छान भव्य दिव्य अमोल मोटरचा उद्घाटन सोहळा जो आहे तो नुकताच आता पार पडलेला आहे। तुम्हाला सुद्धा जर बाईक घ्यायची असेल, स्कूटी घ्यायची असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे। तुम्ही पण येऊ शकता, व्हिजिट करू शकता। आणि आता मान्सून धमाका ऑफर सुद्धा सुरू झालेले आहेत, त्याचमुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये छान अशी बाईक जी आहे ती इथे मिळणार आहे। आपल्यासोबत अमोल सर असणार आहेत, त्यांचे आई आहेत, आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। तर थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने उद्घाटन सोहळा पार पडलाय, त्यांच्या आई आपल्यासोबत आहे अमोल सरांच्या। कसं वाटतंय तुम्हाला आज? काय खूप आनंद होतोय। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। अमोल सरांबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला, कशी आहे काय? अमोल लहानपणापासूनच खूप मेहनती आहे। त्याची मनापासून इच्छा होती का स्वतःचा बिझनेस करायचं, म्हणून त्यांनी आज पूर्ण केलं त्याचं। तुम्हाला कधी असं वाटलं का की त्यांनी नोकरी केली पाहिजे किंवा असं वाटलं होतं का कधी की तुमच्या शुभ हस्ते त्यांच्या एवढ्या मोठ्या शोरूमचं उद्घाटन पार पडेल? मला असं कधी वाटलंच नाही का माझ्या हाती एवढं मोठं उद्घाटन होईल। माझ्या मुलांनी माझी इच्छा पूर्ण केली। हा, तुम्हाला काय वाटत होतं काय बनायला पाहिजे त्यांनी? नाही, त्याला जॉब करायचंच नव्हतं, त्याला बिझनेसमध्येच त्याला यश करायचं होतं। आणि एक मराठी माणूस बिझनेस उभा राहिला याच्यात खूप आनंद वाटत आहे मला, की ती कोणाकडेही नोकरी करायची त्याची इच्छा नव्हतीच। आज त्यांनी स्वतःचा बिझनेस उभा केला तर मला खूप खूप आनंद वाटतं। आता तेच नोकरीला ठेवतील बाकीच्या लोकांना। तर त्यांच्या माध्यमातून आता कित्येक जणांना नोकरी मिळेल, रोजगार मिळेल आणि खरोखर आपण बघतोय की युवा उद्योजक इथे आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। त्यांचे आजोबा आपल्यासोबत असणार आहेत अमोल सरांचे, त्यांच्याशी संवाद साधूया। अमोल सरांबद्दल काय बोलाल आज? तुम्हाला कसं वाटतं? हा माझा नातू आहे आणि खूप मेहनती आहे आणि त्याचे आमचे 2 शोरूम आहेत। बोला आता मामाचे 2 शोरूम आहेत, मग भाच्याचं का नाही होय शोरूम, म्हणून त्याला शोरूमचे आम्ही सगळं सपोर्ट केला आणि आज त्याचा शोरूम माझ्या 2 मुलांनी मिळून उभा केलेला। म्हणजे दोन्ही मामांचा आशीर्वाद आहे याच्यावर। लाडका वाचा आहे तुमचा। हाला खूप छान। तर सरांशी आपण संवाद साधूया। अमोल सर आपल्यासोबत असणार आहे। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। सर्वप्रथम खूप छान बिझनेस सुरू केलेला आहे, असेच भरभराटी हो तुमची। काय बोलायला? आज तर मी खूप खुश आहे। माझा शोरूम एवढा उभा झाला, खूप टाइम लागला। खूप वर्षांपासून मी मेहनत करत होतो एक शोरूम उघडू माझा स्वतःचा। शोरूमच नाही, माझ्या खूप बिझनेसमध्ये मी विचार करत होतो काय टाकू काय नाही, त्यामधून मी विचार केला तर मला एक शोरूम म्हणून माझ्या मामांनी मला मदत केली, सगळ्यांनी केली। खूप सपोर्टर्स आहेत ज्या लोकांनी मला मदत केली, आज हे उभं राहिले त्या गोष्टींमुळे। आता जसं बघू शकतात आपल्याकडे विविध प्रकारचे आपलं 2 व्हीलर मल्टी ब्रँड शोरूम आहे। आपल्याकडे हिरोच्या गाड्या आहेत, ॲक्सेसच्या गाड्या आहेत, त्यानंतर टीव्हीएसच्या गाड्या आहेत, आपल्याकडे सगळे भेटतील। प्लस त्यामध्ये आम्ही एक प्लस पॉईंट हे टाकलं की आपण ईव्हीचे पण गाड्या ठेवलेत आपल्याकडे। तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स गाडीमध्ये नॉन रजिस्टर्ड गाडी, रजिस्टर्ड गाडी पण भेटतील। तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला म्हणजे आम्ही गाडी अवेलेबल करून देऊ तुम्हाला लवकरात लवकर। आता मान्सूनच्या ऑफर पण लावणार आहात आपण? मान्सूनच्या ऑफर पण लावणार आहे आम्ही। डिस्काउंट असतील, तुम्ही शोरूमला व्हिजिट करा, मी तुम्हाला सांगेन कसं काय असणार आहे आपलं जे काय गोष्टी असतील। तर तुम्ही शोरूमला लवकरच व्हिजिट करा आणि आपली पहिली गाडी मिळवा माझ्याकडून। पहिली नसेल तर दुसरी तरी मिळवा। नक्कीच, खूप छान। सगळ्या ब्रँडच्या सगळे ब्रँड सगळे रजिस्ट्रेशनचा टाइम जेवढं पण कमी बेस्ट दरात मी तुम्हाला गाडी द्यायचा प्रयत्न करेन। कस्टमर सर्व्हिस हा माझा सर्वात पहिला असणार आहे। सर्व्हिस सर्वात चांगली देणार, विश्वासात देणार आणि कधी लूटमार करणार नाही। खूप छान बोलले ते की कधीच लुटमार करणार नाही आणि विश्वासाची सर्व्हिस तुम्हाला देईल आणि तेच प्रत्येकाला हवं असतं। सर, एवढं मोठं शोरूम उभं करताना खूप काही अडचणी आल्या असतील, अजून तुम्ही यंग आहात, युवा उद्योजक, खूप जण तुमच्याकडे प्रेरणा देतील, एखादा असं प्रसंग ज्याच्यात
यातून अडचणी आल्यापर्यंत तुम्ही उभा राहिलात आणि एवढं मोठं. आता असं झालेलं होतं की मी प्रयत्न करत होतो शॉपसाठी, कुठे भेटेल काय भेटेल, पण शॉप मला भेटायलाच खूप टाइम झाला. 1 वर्ष झालं मी शॉपच शोधत होतो. आता नेमकी मला इथेच जाता जाता अचानक मध्येच मला शॉप दिसला, एक दिसला तो पण नाही झाला. 2 शॉप्स मध्ये कॅन्सल झाले मोस्टली. त्यानंतर मला हा देवाच्या कृपेने एक शॉप भेटला. नशीब चांगले, आता कुठे इथे चांगलं प्रगती व्हावी हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. प्रयत्नार्थी परमेश्वर आणि गेल्या कित्येक वर्षांची मेहनत जी आहे ती त्यांची इथे आपल्याला सफल झालेली पाहायला मिळते. आता नुकताच उद्घाटन सोहळा देखील पार पडलाय आणि त्याच निमित्त बाईक घ्यायची असेल, तुम्हाला स्कूटी घ्यायची असेल तर अजिबात बदलापूरच्या बाहेर जाऊ नका. मान्सून धमाका ऑफर सुद्धा सुरू झालेले आहेत. त्यांचे अनेक मित्र गाडी सुद्धा घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळते. तर तुम्ही पण या आणि लवकरात लवकर बाईक जी आहे ती घेऊन जा, स्कूटी घेऊन जा. त्यांचे काही मित्र आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव तुमचं? नमस्कार, मी नीरज म्हात्रे. मित्र आहेत तुमचे? हो. काय सांगाल त्यांच्याबद्दल? माझ्या मित्रांनी उत्तम प्रगती केलेली आहे. जसं त्यांनी बघितलंय, मी शॉप ओपन केलेलं आहे. त्याला मी खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तो आधीपासूनच खूप मेहनती मुलगा राहिलेला आहे. त्याबद्दल त्याला मी चांगल्या भविष्याची ऑल द बेस्ट बोलू इच्छितो. तर आपण बघतोय इथे की खूप छान छान ब्रँड्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत इथे. हे गाड्या आपण बघतोय की बाईक घ्यायची असेल, स्कूटी घ्यायची असेल तरीही तुम्ही इथे येऊ शकतात. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. इथे आहे आपलं हॉटेल डी अड्डा आणि डी अड्डा हॉटेलच्या एक्झॅक्टली फ्रंटला जे आहे ते तुम्हाला अमोल मोटर आणि कधी जर तुम्हाला लोकेशन लक्षात ऍक्सिस बँकच्या बाजूला. जरी तुम्ही आलात तरी सुद्धा तुम्हाला अमोल मोटर्स जे आहे ते मिळणार आहे. नवीन शोरूम आहे, विश्वासाची सर्व्हिस मिळणार आहे. लवकरात लवकर या, व्हिजिट करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.